नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग. आज आपल्याला ANM नर्सिंग कोर्सविषयी सविस्तर माहिती बघायची आहे. पहिलं ANM नर्सिंग म्हणजे काय? तर ऑक्झिलरी नर्सिंग मिडवायफरी हा डिप्लोमा कोर्स आहे. ANM नर्सिंग कोर्स म्हणजेच ऑक्झिलरी नर्सिंग मिडवायफरी इज अ डिप्लोमा प्रोग्राम डिझाईन फॉर स्टुडंट हू वॉन्ट टू बिल्ड अ करियर इन नर्सिंग अँड हेल्थ केअर. म्हणजे ज्यांना नर्सिंग आणि हेल्थ केअरमध्ये करियर करायचं आहे अशा स्टुडंटसाठी ANM नर्सिंग कोर्स म्हणजेच ऑक्झिलरी नर्सिंग मिडवायफरी हा डिप्लोमा कोर्स तयार केलेला आहे. तर बऱ्याच स्टुडंटचा डाऊट आहे, कॅन आय डू ॲन ANM नर्सिंग कोर्स आफ्टर द 10th? म्हणजे ANM कोर्स 10वी नंतर करता येईल? तर उत्तर आहे नाही. द आन्सर इज नो. मिनिमम क्वालिफिकेशन रिक्वायर फॉर ANM कोर्स इज 10+2 फ्रॉम रेकग्नाइज बोर्ड. म्हणजे ANM कोर्स करायचा असेल तर कमीत कमी क्वालिफिकेशन किती पाहिजे? 12वी. आता आपण या कोर्सच्या फीविषयी बघूया. ANM नर्सिंग कोर्स फीज. ANM नर्सिंग कोर्स फी व्हॅरीज फ्रॉम 10,000 to 1,50,000 पर ॲनम डिपेंडिंग ऑन इन्स्टिट्यूट, गव्हर्मेंट और प्रायव्हेट स्टेटस अँड लोकेशन. म्हणजे ANM कोर्सची जी फी आहे ती व्हॅरी होऊ शकते. ती 10,000 ते 1.5 लाखापर्यंत पर इयर, म्हणजे वर्षाला 10,000 ते 1.5 लाखापर्यंत फी असू शकते. आता यासाठी ॲडमिशन प्रोसेस कशी आहे ते बघूया. चेक इलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर डिझायर इन्स्टिट्यूट. म्हणजे प्रत्येक इन्स्टिट्यूटचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया चेक करता आला पाहिजे, कारण तो व्हॅरी होऊ शकतो. ॲप्लाय थ्रू द ऑफिशियल वेबसाईट और ऑफलाईन ॲप्लिकेशन. त्यांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्या ठिकाणी ॲप्लाय करू शकतो. काही ठिकाणी ऑफलाईन ॲप्लिकेशनसुद्धा देऊ शकतो. सम इन्स्टिट्यूट कंडक्ट एंट्रन्स टेस्ट. काही इन्स्टिट्यूटची एंट्रन्स एक्झाम असते. मेरिट बेस्ड सिलेक्शन फॉर गव्हर्मेंट कॉलेज, आणि गव्हर्मेंट कॉलेजसाठी मेरिट असते. आणि ज्यांचं सिलेक्शन होतं, शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट आर कॉल्ड फॉर काउन्सलिंग अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. म्हणजे गव्हर्मेंट कॉलेजला मेरिट लिस्ट लागते. जे शॉर्ट लिस्टेड होतात कॅन्डिडेट, ज्यांचं सिलेक्शन होतं, त्यांना काउन्सिलिंगसाठी आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जातं. मग ANM कोर्ससाठी इलिजिबिलिटी काय आहे ती आपण बघूया. एक, मस्ट हॅव कम्प्लिटेड 10+2 फ्रॉम रेकग्नाइज बोर्ड. म्हणजे कॅन्डिडेटने कमीत कमी 12वी पास असणं गरजेचं आहे. शुड हॅव स्टडीड सायन्स और आर्ट्स स्ट्रीम. तो सायन्समधला असला पाहिजे आणि आर्ट्समध्ये असेल तरी चालेल. मिनिमम ॲग्रिगेट स्कोर ऑफ 40 to 50% व्हॅरीज बाय इन्स्टिट्यूट. कमीत कमी 12वीचा स्कोर हा 40 ते 50% असला पाहिजे. हा व्हॅरी होऊ शकतो. मस्ट बी विदिन द एज लिमिट ऑफ 17 to 35 इयर्स. म्हणजे त्याचं वय 17 ते 35 वर्षामध्ये असलं पाहिजे. मग ANM नर्सिंग कोर्सचा सिलेबस काय आहे ते आपण बघूया. ANM नर्सिंग कोर्स syllabus includes subjects such as community health nursing, second health promotion, third primary health care and nursing, fourth child health nursing, fifth midwifery, sixth nutrition, seventh first aid and emergency care. हा या ANM नर्सिंग कोर्सचा सिलेबस आहे. आता हा ANM नर्सिंग कोर्स इंडियामध्ये कुठे कुठे असेल? ANM नर्सिंग कोर्स इन केरळा, वेस्ट बंगाल, दिल्ली, गुजरात अँड ANM नर्सिंग कोर्स इन महाराष्ट्र. म्हणजे जवळपास सगळ्या ठिकाणी हा कोर्स आहे. आता करियर अपॉर्च्युनिटी आफ्टर ANM नर्सिंग कोर्स. म्हणजे ANM नर्सिंग कोर्स केल्यानंतर कोणकोणत्या अपॉर्च्युनिटी आहेत? आफ्टर कम्प्लिटिंग द ANM नर्सिंग कोर्स, स्टुडंट कॅन वर्क इन व्हेरियस हेल्थ केअर सेक्टर इन्क्लुडिंग. ते सेक्टर कोणते आहेत? तर गव्हर्मेंट अँड प्रायव्हेट हॉस्पिटल, सेकंड कम्युनिटी हेल्थ सेंटर्स, नर्सिंग होममध्ये, NGOज, मॅटर्नरी क्लिनिक्स अँड रूरल हेल्थ केअर प्रोग्राम. अशी ही ANM नर्सिंग कोर्स केल्यावर करियर अपॉर्च्युनिटी असेल. मग ANM नर्सिंग कोर्स केल्यावर सॅलरी किती असेल? तर फ्रेशरसाठी 2 लाख ते 3 लाख पर ॲनम, म्हणजे वर्षाला 2 लाख ते 3 लाख हा पगार असेल. आणि एक्सपिरियन्स झाल्यानंतर तो पगार हळूहळू वाढणार. तो 3.5 लाख ते 5 लाख पर ॲनम, म्हणजे 3.5 लाख ते 5 लाख वर्षाला असेल. ही झाली ANM नर्सिंग कोर्सची संपूर्ण माहिती. आपण इथं थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आपण इथं थांबू. पुन्हा भेटू असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन.